नमस्कार विद्यार्थी मित्रो, प्रवीण अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची शंका असल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क करू शकता। मी आहे प्राध्यापक गणपत उघडे। विद्यार्थी मित्रो, आपल्या अकॅडमीमध्ये सर्व प्रकारच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे त्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केलं जातं। त्यामध्ये MPSC असेल, त्याचबरोबर UPSC असेल, ग्रुप C असेल, बँकिंग असेल, अगदी शिपाई पदापासून कलेक्टर पदापर्यंत जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहे त्या सर्वांचे ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लास घेतले जातात। याचा विचार करत असताना मित्र हो, तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय अनिल देशमुख यांनी नुकतंच जाहीर केलेलं आहे की एक तातडीची गरज म्हणून डिसेंबर 2020 अखेर 12,538 पदे पोलीस शिपाई म्हणून भरती करणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सर्वांना जास्तीत जास्त विद्यार्थी या ठिकाणी रँकमध्ये यावेत म्हणून आपण प्रयत्नशील आहोत। आणि आपण फक्त 1,000 रुपयामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण, किती फक्त 1,000 रुपयामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण 100 टेस्ट विश्लेषणासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमची ॲटो रँकिंग दिली जाईल। आणि मागील ज्या काही प्रश्नपत्रिका आहे मग त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, जळगाव असेल, रायगड असेल, या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेतील जवळजवळ 5,000 प्रश्नांचा सराव आपण करून घेणार आहोत। तो फक्त किती रुपयामध्ये? सर्वसामान्य विद्यार्थ्याला परवडेल अशा पद्धतीने फक्त 1,000 रुपयामध्ये। आता याचा विचार करत असताना मित्र, तुम्हाला कल्पना आहे की राज्यसेवा परीक्षा असेल, PSI असेल, STI असेल, ASO असेल, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस भरती, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी हा विषय निर्णायक आहे। आणि तो मराठी व्याकरण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मुखपाठ होईल या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत जवळजवळ 30 ते 32 टॉपिक ट्रिक्स पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। आणि याचाच एक भाग म्हणून आज आपण पाहणार आहोत भाषेचे अलंकार। एक घटक कोणता आहे? जसं आपण पाहतो की वर्ण विचार असेल, समास असेल, रस असेल, शब्दसिद्धी असेल, शब्दशक्ती असेल, विरामचिन्ह असेल, तर हे घटक आणि उपघटक आहे। तर मराठी व्याकरणातील एक घटक आपण अभ्यासणार आहोत, भाषेचे अलंकार। आता भाषेच्या अलंकारावरती परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात, भाषेच्या अलंकारावरती परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात पहा। एक उदाहरण दिलेलं आहे, कोणतीही परीक्षा असू द्या बरं का, तर परीक्षेला काय विचारलं जातं? पोटा पुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी। काय लिहिलंय? पोटा पुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी। आणि मग जर पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, तर तुम्हाला साध्या पद्धतीने एका वाक्यात प्रश्न विचारला जातो की अलंकार ओळखा। काय विचारलेलं आहे? अलंकार ओळखा। मग याच्यामध्ये यमक अलंकार आहे, अनुप्रास आहे, श्लेष आहे की यापैकी एकही नाही? आणि मग योग्य उत्तराची निवड करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट माहित पाहिजे की भाषेचे अलंकार म्हणजे काय, भाषेचे अलंकार म्हणजे काय। त्यानंतर मित्र, तुम्हाला माहित पाहिजे यमक अलंकार कशाला म्हणतात, अनुप्रास नेमकी लक्षणं काय आहेत, श्लेष अलंकार काय आहे, श्लेषचे प्रकार किती व कोणते, या इत्थंभूत गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। हा झाला पोलीस भरतीचा आणि सरळ सेवेचा एका वाक्यातील प्रश्न। पण ज्यावेळेस तुम्ही PSI, STI, ASO, राज्यसेवा मुख्य परीक्षा वगैरे देता त्यावेळेस मात्र तुम्हाला प्रश्न तोच आहे, फक्त विचारण्याची पद्धत बदललेली आहे। मग त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल काय, 2 व 3 बरोबर, 1 व 2 बरोबर, 1 व 2 बरोबर, 3 चुकीचे, वरील 1, 2, 3 बरोबर। अशा वेळेस मित्र, तुम्हाला योग्य उत्तराची निवड करण्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे, पहा, पोटापुरता पसा पाहिजे, हे प, त्याच्यानंतर प, त्याच्यानंतर प, या पपची काय झालेली आहे? पुनरावृत्ती झालेली आहे, पपची पुनरावृत्ती झालेली आहे। आणि मग तुम्हाला माहित पाहिजे एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं, त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार होतो। आणि म्हणून इथं अनुप्रास अलंकार। बर, हा एक भाग झाला। परंतु इथं काय म्हटलेलं आहे की पोटापुरता पसा पाहिजे पोळी। काय शब्द आहे? पोळी।
आणि इथं काय आहे झोळी, इथं काय शब्द आहे झोळी. आता पोळी आणि झोळी, आता पोळी म्हणजे आपली खाण्याची पोळी, बरोबर आहे की नाही, आणि झोळी म्हणजे बाळाची झोळी असेल किंवा एखाद्या भिक्षेची झोळी असेल. पोळीमध्ये ह्या ली मध्ये ह्या अक्षरामध्ये ह्या अक्षरामध्ये एकच अक्षर दोन वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे आणि म्हणून हा अलंकार कोणता झाला, यमक अलंकार झाला. म्हणून हे जे काही चरण आहे या चरणामध्ये यमक अलंकार आहे आणि अनुप्रास अलंकार देखील आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आहे 1 व 2 बरोबर. उत्तर काय आलं 1 व 2 बरोबर. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे अशी की पुढचा प्रश्न विचारला जातो, तर पुढच्या प्रश्नाचा विचार करत असताना प्रामुख्याने या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. पहा दुसरं उदाहरण दिलेलं आहे. दुसरं उदाहरण काय आहे पहा, गुलाब माझ्या हृदयी फुलला. पहा बरं का काय सांगितलंय, गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला, काटा माझ्या पायी रुतला, शिवल तुझ्या उरी कोमल का. नीट उदाहरण कसं दिलंय पहा, गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला, काटा माझ्या पायी रुतला, शिवल तुझ्या उरी कोमल का, शिवल तुझ्या उरी कोमल का. आता गुलाब म्हणजे काय आनंद, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर काटा म्हणजे काय दुःख, शूल म्हणजे काय वेदना. आता पहा इथं कसं आहे, आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी, आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. आग लागली एका ठिकाणी आणि अग्निशामक दलाचा बंब धावतोय दुसऱ्या ठिकाणी. डॉक्टरला सांगतोय डॉक्टर डॉक्टर माझं ना पोट दुखतंय, आणि डॉक्टर तुम्हाला काय करतात दुसरीकडे चेक करतात. याचा अर्थ असा, कारण एका ठिकाणी आणि कार्य मात्र दुसरीकडे. कारण एका ठिकाणी कार्य मात्र दुसरीकडे असे जेथे वर्णन केले जाते तेथे जो अलंकार होतो त्या अलंकाराला असंगती अलंकार असे म्हणतात. आणि मग तुम्हाला माहित पाहिजे इथं पर्याय दिले जातील, ससंधी अलंकार, असंगती अलंकार, व्यतिरेक अलंकार आणि विरोधाभास अलंकार. मग याच्यासाठी मित्र तुम्हाला माहित पाहिजे ससंधी अलंकाराची लक्षणं कोणती आहे, असंगती अलंकार कोणता आहे, व्यतिरेक अलंकार कोणता आहे, विरोधाभास कशाला म्हणायचं. आणि म्हणून या ठिकाणी उदाहरण काय आहे, हा असंगती अलंकार आहे. कारण एका ठिकाणी आणि कार्य मात्र दुसरीकडे असे जेथे वर्णन केले जाते तेथे जो अलंकार होतो त्या अलंकाराला असंगती अलंकार असे म्हणतात. म्हणजेच तुम्हाला अलंकार म्हणजे काय आणि अलंकाराची लक्षणं माहीत असणं गरजेचं आहे. आता अलंकाराचा आपण प्रथमतः विचार करूया. अलंकाराचा विचार करत असताना अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना. अलंकार या शब्दाचा अर्थ काय आहे दागिना. आता दागिने दागिने त्याचबरोबर तलम रंगीबेरंगी कपडे असतील किंवा एखाद्या स्त्रीने केशकल्पात खोवलेले एखादे फूल असेल आणि त्या फुलामुळे तिचं सौंदर्य खुलून दिसतं. म्हणजेच थोडक्यात अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना. दागिने वापरल्याने व्यक्तीच्या सौंदर्यामध्ये भर पडत असते. तिचं व्यक्तिमत्व खुलून फुलून आणि उठून दिसतं. जी गोष्ट व्यक्तीची तीच गोष्ट भाषेची, जी गोष्ट व्यक्तीची तीच गोष्ट भाषेची. म्हणजेच काव्याची शोभा वाढवणारे धर्म. परीक्षेला व्याख्या विचारलेली आहे. काव्याची शोभा वाढवणारे धर्म म्हणजे भाषेचे अलंकार होय, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. किंवा दुसरी व्याख्या काय आहे, दुसरी व्याख्या आहे की ज्याच्या ज्याच्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्या सर्व गुणधर्मांना भाषेचे काय म्हणायचं अलंकार असे म्हणतात. काय सांगितलं, ज्याच्या ज्याच्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्या सर्व गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. मग त्यामध्ये स्त्रियांचे दागिने असतील, पुरुषांचे दागिने असतील, तलम सुंदर कपडे वगैरे असतील, रंगीबेरंगी रंगाचे असतील, त्याचबरोबर एखाद्याचा चेहरा चष्म्यामुळे जर खुलून दिसत असेल तर चष्मा देखील काय झाला अलंकार वगैरे झाला. आणि म्हणून मित्र आता तुम्हाला दोन व्याख्या लक्षात आल्या. काव्याची शोभा वाढवणारे धर्म म्हणजे भाषेचे अलंकार होय. आणि दुसरी व्याख्या सांगितली, ज्याच्या ज्याच्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्या सर्व गुणधर्मांना, त्या सर्व गुणधर्मांना भाषेचे काय म्हणायचं आहे अलंकार असे म्हणतात. आणि मग हे जे काय अलंकार आहे या अलंकाराचा विचार करत असताना मग उदाहरण पहा काय असतं माहिती आहे का. ज्यावेळेस आपण सकाळी झोपेतून उठतो ना त्यावेळेस आपलं राहणीमान कसं असतं, साधं असतं. तेच जर आपल्याला कॉलेजला एखाद्या पार्टीला जायचं असेल, लग्न समारंभामध्ये जायचं असेल तर आपण वेगवेगळे दागिने, सुंदर कपडे परिधान केलेले असतात, सुंदर केस रचना केलेली असते आणि चार चौघामध्ये आपलं व्यक्तिमत्व फुलून फुलून आणि उठून दिसतं. उदाहरण पहा, माणसाच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःखच अधिक आहे,
काय माणसाच्या आयुष्यामध्ये सुखापेक्षा दुःखच अधिक आहे, ही कल्पना कशी आहे? साधी कल्पना आहे. परंतु कवी काय करतो? ती कल्पना चमत्कृतीपूर्ण रीतीने मांडतोय. कशी मांडलेली आहे पहा. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. आता ही शब्द चमत्कृती म्हणजे तरी काय? मुळात ते तसे नसते. असे जेथे वर्णन केले जाते ती शब्द चमत्कृती असते. सीतेचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे. आता खरोखर चंद्र आणि सीतेचे मुख आहे का? नाही. म्हणजे याला काय म्हणायचं? शब्द चमत्कृती. ही साधी कल्पना आहे. कल्पना कशी आहे? साधी आहे. परंतु ह्या ठिकाणी हे जे काही वाक्य वापरलेलं आहे हे कसं आहे? अलंकारिक आहे. दुसरं उदाहरण पहा. आईच्या मांडीवरती बाळ आहे, ती बाळाला झोपवते. काय म्हणते पहा. आई बाळाला म्हणते डोळे मिटून घे व झोप, डोळे मिटून घे व झोप. आता कवी कशी कल्पना करेल पहा. पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. आणि म्हणून मित्र मी तुम्हाला सांगितलंय की काव्याची शोभा वाढवणारे धर्म म्हणजे भाषेचे अलंकार होय. आता याचा विचार करत असताना या भाषेच्या अलंकाराचे प्रामुख्याने किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. या 2 प्रकाराचा विचार करत असताना एक आहे शब्द अलंकार. काय आहे? शब्द अलंकार. आणि दुसरा जो काय प्रकार आहे त्याला काय म्हणायचं? अर्थ अलंकार. आता लक्षात घ्या, भाषेच्या अलंकाराचे 2 प्रकार पडतात. एक आहे शब्द अलंकार आणि दुसरा आहे अर्थ अलंकार. आता आपल्याला माहित पाहिजे शब्द अलंकार म्हणजे काय. काय माहित पाहिजे? शब्द अलंकार म्हणजे काय. पहा इथं काय दिलेलं आहे. जेव्हा शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते. काय सांगितलं पहा. जेव्हा शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तेव्हा त्यास शब्द अलंकार असे म्हणतात. थोडक्यात काय? शब्दामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होत असेल त्यास शब्द अलंकार असे म्हणतात. उदाहरण पहा कसं दिलेलं आहे. जात, रामदास फुटाणे यांची कविता आहे बरं का. रामदास फुटाणे. जात जात होती जात येत होती, जात जात होती जात येत होती, जात जाताना जातीला भिडली, जवळ खेटली तशीच रेटली मंदिरापर्यंत मंत्रालयापर्यंत. जात बोलू लागली जात डोलू लागली, जात बोलू लागली जात डोलू लागली, जात जाईल कशी, जात आहे गुळावरची मासी, जात आहे गुळावरची मासी. 5 शब्दांची पकड घेतलेली आहे, शब्दांची कसरत केलेली आहे. काय लिहिले? जात जात होती जात येत होती, जात जाताना जातीला भिडली, जवळ खेटली तशीच रेटली मंदिरापर्यंत मंत्रालयापर्यंत. जात हालू लागली जात डोलू लागली, जात बोलू लागली, जात जाईल कशी, जात आहे गुळावरची मासी. म्हणजेच शब्दामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होत असेल तर त्यास शब्द अलंकार असे म्हणतात. आता हे जे काही शब्द अलंकार आहे या शब्द अलंकाराचे मित्र हो प्रामुख्याने मुख्य 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. अलंकाराचा जर विचार केला तर अलंकाराचे अर्थ अलंकाराचे 20 प्रकार आहेत आणि शब्द अलंकाराचे 3 प्रकार आहेत. आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करतोय. ज्या वेळेस मित्र हो तुम्ही पेडअपमध्ये ॲडमिशन वगैरे घ्याल, क्लास प्रत्यक्षात सुरू होईल, मी जर तुम्हाला फक्त समास शिकवले ना, समास फक्त मोजून 4 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. जर काळ शिकवले फक्त 12 शब्द लक्षात ठेवायचे आहे. संधी शिकवली फक्त 6 शब्द लक्षात ठेवायचे आहे. वाक्याचे प्रकार शिकवले फक्त मोजून 9 शब्द लक्षात ठेवायचे आहे. मी तर असं म्हणेल आधी आचरण मग उच्चारण, आधी आचरण मग उच्चारण. वर्णमालेमध्ये अ अगोदर आहे, उ नंतर आहे. प्रत्यक्षात ज्या वेळेस तुम्ही 2-4 लेक्चर अटेंड वगैरे कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल खरं काय आणि खोटं काय. आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्या अकॅडमीशी सल्लग एकत्रित व्हावं किंवा जॉईंट व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. या ठिकाणी शब्द अलंकाराचे प्रकार आपण पाहतोय. पहिला जो काही प्रकार आहे तो आहे यमक अलंकार. काय आहे? यमक अलंकार. अलीकडच्या ज्या कविता आहेत त्याचबरोबर गाणी आहेत, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या रचना आहेत त्या जास्तीत जास्त कशामध्ये आहे? यमक अलंकारामध्ये आहे. यमकचे उदाहरण पहा. उदाहरण मी सांगतोय की पहिलं उदाहरण फमू शिंदेची कविता आहे, फकीरा मुंबाजी शिंदे. कवितेमध्ये काय म्हणतात? आई नावाची कविता. आई खरंच काय असते पहा बरं का. आई खरंच काय असते, लेकराची माय असते वासराची, लेकराची माय असते. आई खरंच काय असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. आता इथं काय केलेलं आहे पहा.
हा य य य या प्रत्येक ठिकाणी य आलेला आहे, परंतु य वेगळ्या अर्थाने आलेले आहे. काय म्हणजे प्रश्न विचारलेला आहे, माय ही तुमची आमची आई आहे, गाय ही वासराचीच असते, साय ही फक्त दुधावरचीच असते, पशुपक्ष्याचा किंवा तुमचा आमचा पाय असतो. दुसरं उदाहरण पहा. दुसरं उदाहरण असं दिलेलं आहे, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. हरी, हरी म्हणजे परमेश्वर आहे आणि घरी म्हणजे तुमचं आमचं घर आहे. हा जो काही री री आहे हा वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. तिसरं पहा, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. बंगला ला, इथं ला वेगळ्या अर्थाने आहे, इथं चांगला ला वेगळ्या अर्थाने आहे, याचा अर्थ वेगळा आहे, याचा अर्थ वेगळा आहे. अजून एक उदाहरण पहा, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर. चोर वेगळा आहे, दोर वेगळा आहे. आता पहा बरं का काय सांगतं ते. आता मित्र तुमच्या लक्षात येईल, अजूनही 2 उदाहरणं पाहू शकता तुम्ही. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. डोक्यात वेगळा शब्द आहे, ठोक्यात वेगळा शब्द आहे, तत वेगळ्या अर्थाने आलेला आहे. 6वं उदाहरण पहा. किती पण उदाहरणं सांगता येतील. आणि मित्र हो, इथून पुढे ज्यावेळेस आपण पेडअप आपले क्लास वगैरे सुरू होतील तर इथून पाठीमागे पोलीस भरती असेल किंवा PSI STI राज्यसेवा असेल, आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहे त्या प्रश्नांची आपण शहानिशा करणार आहोत. याचं उत्तर हेच का, तेच का, असंच का, तसंच का, याच्यावरती यापूर्वी किती परीक्षेला, कोणत्या परीक्षेला कोणत्या साली प्रश्न विचारलेले होते, मग याचा हे घटक आणि उपघटक नेमका कोणत्या प्रकरणातून घेतलेला आहे, इत्थंभूत प्रत्येक प्रश्नाचं आपण विश्लेषण करणार आहोत. ते तुमच्या नंतर पेडअपमध्ये लक्षात येईलच. 6वं उदाहरण आहे पहा. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कडक पारीमधून घट्ट फुटती दुधाचे. मध वेगळा आहे, दूध वेगळं आहे. या ठिकाणी चच काय झालंय, वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. म्हणून मित्र हो, आता मात्र तुमच्या लक्षात येईल. काय लक्षात येईल, यमक अलंकार म्हणजे काय. आता यमक म्हणजे काय तर पहा, यमकाची व्याख्या दिली आहे. कवितेच्या चरणाच्या शेवटी, कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी, कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एकच अक्षर, एक किंवा अनेक अक्षर, एक किंवा अनेक अक्षर 2 वेगळ्या अर्थाने वापरल्यास जो अलंकार होतो त्या अलंकाराला कोणता अलंकार म्हणतात, यमक अलंकार म्हणतात. कोणता अलंकार म्हणायचंय त्याला, यमक अलंकार असे म्हणतात. नीट व्याख्या लक्षात घ्या. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात मध्ये शेवटी किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षर 2 वेगळ्या अर्थाने वापरल्यास जो अलंकार होतो त्या अलंकाराला यमक अलंकार असे म्हणतात. मग मित्र हो, हा जो यमक अलंकार आहे या यमक अलंकाराचे 4 पोट प्रकार पडतात. किती पोट प्रकार पडतात, 4. मग या ठिकाणी तुम्हाला त्या 4 पोट प्रकाराचा विचार करत असताना पहिला प्रकार आहे आद्य यमक, दुसरा काय आहे पुष्पक यमक, तिसरा प्रकार अंत्य यमक आणि चौथा जो प्रकार आहे तो काय आहे दाम यमक. मग तुम्हाला माहित पाहिजे आद्य यमक कशाला म्हणायचं, पुष्पक यमक काय आहे, अंत्य यमक काय आहे, दाम यमक काय आहे, या सगळ्या गोष्टी इत्थंभूत तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग याचा विचार करत असताना मित्र हो, आता आपण विचार करणार आहोत यमकाचे पोट प्रकार. पहिला जो काही प्रकार आहे त्याला म्हटलं जातं आद्य यमक. काय आहे आद्य. आद्य म्हणजे कसा, सुरुवातीचा, बरोबर की नाही. अंत्य म्हणजे कसा, शेवटचा. आता इथं आद्य म्हटलेलं आहे. पहा, कवितेच्या चरणाच्या सुरुवातीस, कवितेच्या चरणाच्या सुरुवातीस सारखी अक्षरे, कवितेच्या चरणाची सुरुवातीस सारखे अक्षर येत असेल तर त्यास काय म्हणायचं आहे, आद्य यमक असे म्हणतात. कवितेच्या चरणाच्या सुरुवातीची जी काही अक्षर आहेत ती कशी असतात, सारखी असतात. पहा आता, सूर समस्त हिच्या दृढ निश्चय, सूर समस्त हिच्या दृढ निश्चय, सूर समस्त असे वदले स्वयं. रघुनाथ पंडितांची ही कविता आहे. इथं पहा सूर म्हटलेला आहे, बरोबर आहे की नाही, आणि सूर म्हटलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सूर समस्त हे जे काही अक्षर आहे तर हे अक्षर काय केलेले, सारखेच वापरलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी सूर आणि असुर, सूर म्हणजे काय, देव म्हटलेला आहे.
म्हणजेच एकच अक्षर कवितेच्या चरणाची सुरुवात ज्या अक्षराने झालेली आहे ते अक्षर जर सारखं असेल, म्हणजे पहिल्या चरणाच्या सुरुवातीला आणि दुसऱ्या चरणाच्या सुरुवातीला ही अक्षरं जर सारखीच असतील तर त्याला काय म्हटलं जातं? आद्य यमक असे म्हणतात. कवितेच्या चरणाच्या सुरुवातीची अक्षरं सारखी असतील तर त्यास आद्य यमक असे म्हणतात. त्यानंतर दुसरं पहा, दुसरं काय म्हटलेलं आहे? अफाट आकाश हिरवी धरती. काय? अफाट आकाश. आता दुसरा जो काही प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकाराचा विचार करत असताना या ठिकाणी म्हटलेलं आहे अंत्ययमक. अंत्य म्हणजे काय? सुरुवातीचा. आपण पाहिलं काय? पहिला कोणता पाहिला? आद्ययमक. म्हणजे कवितेच्या चरणात पहिल्या चरणाच्या सुरुवातीचं अक्षर आणि दुसऱ्या चरणाच्या सुरुवातीचं अक्षर जर ते सारखेच असेल तर त्याला काय म्हटलं जातं? तिथं यमक साधला जातो आणि म्हणून त्याला आद्ययमक असे म्हणतात. आता आहे दुसरा प्रकार अंत्ययमक. आता अंत्ययमकचा जर विचार वगैरे केला, कवितेच्या चरणाच्या शेवटी सारखे अक्षर येत असतील. कविते मगाशी सुरुवातीला होती, आता कसं आहे? कवितेच्या चरणाच्या शेवटी सारखे अक्षर येत असतील तर त्यास काय म्हणायचे? अंत्ययमक असे म्हणतात. आता इथं हा जो काही अंत्ययमक आहे, मग प्राचीन काव्य असेल, अर्वाचीन असेल, नवकवी असेल, त्याचबरोबर गीतकार वगैरे असतील तर यांच्या अत्यंत आवडता हा यमक प्रकार आहे. जसं मगाशी मी सांगितलं, टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, डोक्यात ठोक्यात. या ठिकाणी किंवा तुम्ही सैराटची गाणी वगैरे पाहता तर याच्यामध्ये काय केलेलं आहे? पूर्णपणे यमक साधलेला आहे. आणि म्हणून कवितेच्या चरणाच्या शेवटची अक्षरे तिथं जर यमक साधला जात असेल तर तो जो प्रकार आहे त्या प्रकाराला काय म्हटलं जातं? अंत्ययमक असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, अंत्ययमकचं उदाहरण दिलेलं आहे. काय उदाहरण आहे? अफाट आकाश हिरवी धरती. अफाट आकाश हिरवी धरती, पुनवेची रात सागर भरती. अफाट आकाश हिरवी धरती, पुनवेची रात सागर भरती. इथं धरती ती आणि इथं भरती ती. एकच अक्षर दोन वेगळ्या अर्थाने पण केव्हा वापरलेला आहे? शेवटी वापरलेला आहे. म्हणजे कवितेच्या चरणाच्या शेवटी जर यमक साधला जात असेल तर त्याला म्हटलं जातं अंत्ययमक. दुसरं उदाहरण पहा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा. घडावा आणि पडावा या ठिकाणी वावा हे काय झाले? यमक साधलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ वेगळा आहे, याचा अर्थ वेगळा आहे. तिसरं पहा, मना सज्जना भक्ती पंथेशी जावे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावे जेते स्वभावे. इथं स्वभावे वे आणि वे कवितेच्या चरणाच्या शेवटी यमक साधलेला आहे. पुढे पहा, पसायदान. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. म्हणजे इथं आरव, इथं व वेगळ्या अर्थाने आहे, गाव इथं व. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येतं कवितेच्या चरणाच्या शेवटी जर यमक साधला जात असेल तर तो जो काही प्रकार आहे त्या प्रकाराला काय म्हटलं जातं? या ठिकाणी अंत्ययमक असे म्हणतात. पहिला प्रकार पाहिला आपण आद्ययमक, दुसरा प्रकार आपण पाहिला अंत्ययमक. आता आपण तिसरा प्रकार अभ्यासतोय तो आहे पुष्पक यमक. काय आहे? पुष्पक यमक. पुष्प म्हणजे काय? फूल. फुलाला काय असतात? पाकळ्या असतात, बरोबर आहे की नाही? मग त्याच पद्धतीने पुष्पक यमक याचा अर्थ असा, कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी यमक साधला जात असेल तर त्यास पुष्पक यमक असे म्हणतात. काय सांगितलं मी? कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी यमक साधला जात असेल तर तो जो प्रकार आहे त्या प्रकाराला काय म्हटलं जातं? पुष्पक यमक असे म्हणतात. तर तुम्ही म्हणाल कसं? तर त्याची उदाहरणं वगैरे आहेत. उदाहरणं पा काय दिलेली आहेत. उदाहरण असं आहे, सुसंगती सदा घडो, सुसंगती सदा घडो. सुजन वाक्य सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य काणी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वता नावडो. म्हणजे आता तुमच्या लक्षात येतं की इथं हे जे काही पडो, त्याच्यानंतर घडो, झडो, नावडो ही अक्षरं काय केलेली आहे? वेगळ्या अर्थाने वापरलेली आहे. पुढे पहा, दुसरं उदाहरण दिलेलं आहे. आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. म्हणजे इथं य परत माय, त्याच्यानंतर गाय आणि पाय. इथं काय केले? कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एकच अक्षर दोन वेगळ्या अर्थाने वापरल्यास जो अलंकार होतो
त्या अलंकाराला कोणता अलंकार म्हणायचे? याला यमक अलंकार. परंतु हा कोणता अलंकार झाला? पुष्पक यमक झाला. कोणता झाला? पुष्पक यमक झाला. पुष्पक यमक नंतर पुढचं जे काही उदाहरण आहे, पुढचा जो काही शेवटचा अलंकार आहे, त्या अलंकाराचा विचार करत असताना त्याच्या पुढचा चौथा जो प्रकार आहे तो चौथा प्रकार आहे दाम यमक. काय आहे? दाम यमक. आता दाम म्हणजे तरी काय? दाम म्हणजे दुरी किंवा दाव्याने बांधल्यासारखा. कवितेचे जे काही चरण वगैरे आहेत, एका पहा, एका चरणाच्या शेवटचे अक्षर, एका चरणाच्या शेवटचे अक्षर, त्याचबरोबर दुसरं एका चरणाच्या शेवटचे अक्षर व पुढच्या चरणाच्या सुरुवातीचे अक्षर दोरीने बांधल्याप्रमाणे येत असल्यास त्यास जो यमक साधला जातो त्याला काय म्हणायचे? दाम यमक असे म्हणतात. काय म्हणायचं? दाम यमक. आता व्याख्या नीट लक्षात आली. पुन्हा एकदा पहा, एका चरणाच्या शेवटचे अक्षर व पुढच्या चरणाच्या सुरुवातीचे अक्षर दोरीने बांधल्याप्रमाणे येत असल्यास त्यास दाम यमक असे म्हणतात. पहा, आला वसंत कवी कोकिल हाही आला, आला पितो सुचवितो अरुणोदयाला, हे पहिलं चरण आहे. या पहिल्या चरणाच्या शेवटी, पहिल्या चरणाच्या शेवटी हे बघा आला आहे ना, आला, आणि दुसऱ्या चरणाच्या सुरुवातीला म्हणजे हा शब्द आणि हा शब्द हे काय केले? दोरीने बांधल्यासारखे आहेत. म्हणजे कवितेच्या चरणाच्या शेवटी, पहिल्या चरणाच्या शेवटी आणि दुसऱ्या चरणाच्या सुरुवातीला येणारी जी काही अक्षरे आहे ती जर दोरीने बांधल्यासारखी येत असेल आणि तिथं जर यमक साधला जात असेल तर त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं दाम यमक. पुढे दुसरं उदाहरण पहा, नसे ठावा ब्रह्म न शिव अथवा श्रीपती हरी. काय सांगितलं पहा, नसे ठावा ब्रह्म न शिव अथवा श्रीपती हरी. इथं हरी शब्द आहे. हरी जो पापाने उसळून कृष्ण सिंधू लहरी. परत तिथं हरी आहे, इथं हरी आहे. म्हणजे कवितेच्या चरणाच्या शेवटी, पहिल्या चरणाच्या शेवटी आणि दुसऱ्या चरणाच्या सुरुवातीला दाव्याने बांधल्यासारखा यमक जर जुळत असेल तर तो जो प्रकार आहे त्या प्रकाराला काय म्हटलं जातं? तुम्हाला शेवटी दाम यमक असे म्हणतात. मित्र, तुमच्या लक्षात आलं, आपण सुरुवातीला काय पाहिलं? अलंकार म्हणजे काय? अलंकाराच्या दोन व्याख्या पाहिल्या. काय पाहिल्या दोन व्याख्या? काव्याची शोभा वाढवणारे धर्म म्हणजे भाषेचे अलंकार होय. दुसरी व्याख्या काय पाहिली? ज्याच्या ज्याच्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्या सर्व गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. अलंकाराचे किती प्रकार पाहिले? दोन. एक शब्द अलंकार, शब्दामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होत असेल तर त्यास शब्द अलंकार म्हणतात. दुसरा आपण पाहिला अर्थ अलंकार, शब्दाच्या अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होत असेल तर त्यास अर्थ अलंकार म्हणतात. आणि मग त्याच्यामध्ये आज आपण फक्त यमक शब्द अलंकारापैकी यमक अलंकार म्हणजे काय आणि यमक अलंकाराचे चार प्रकार पाहिले. यमक मध्ये आपण काय पाहिलं? यमक मध्ये आपण असं पाहिलं की कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एकच अक्षर दोन वेगळ्या अर्थाने वापरल्यास जो अलंकार होतो त्या अलंकाराला यमक अलंकार असे म्हणतात. यमक अलंकाराचे किती प्रकार पाहिले आपण? चार. एक आद्य यमक, कवितेच्या चरणाच्या सुरुवातीला यमक साधला जात असेल तर आद्य यमक. दुसरा काय पाहिला आपण? अंत्य यमक, कवितेच्या चरणाच्या शेवटी जर यमक साधला जात असेल तो अंत्य यमक. तिसरा काय पाहिला आपण? पुष्पक यमक, जसं फुलाला पाकळ्या असतात त्या पद्धतीने कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी यमक साधला जात असेल त्याला पुष्पक यमक म्हणतात. आणि शेवटी आपण पाहिला दाम यमक. दाम यमक याचा अर्थ असा की एखाद्या चरणाच्या शेवटचा अक्षर शेवटी यमक साधला जातो आणि दुसऱ्या चरणाच्या सुरुवातीला यमक साधला जातो. जसं तुम्हाला सांगितलं आला, आला पितो, इथं देखील हरी आणि हरी, तर हा जो काय आहे याला म्हटलं जातं दाम यमक. मित्रहो, अशा पद्धतीने मराठी व्याकरणातील वर्णविचार असेल, त्याचबरोबर तुमचे अलंकार असतील, रस असतील, शब्दसिद्धी असेल, शब्दशक्ती असेल, म्हणजे जिथं मित्र असं नेहमी म्हणत असतो, जिथं मार्केटमधली पुस्तकं संपतात तिथं आयोगाचे प्रश्न सुरू होतात. आणि मग आयोगाचे प्रश्न कशा स्वरूपाचे असतात किंवा पोलीस भरतीच्या आत्तापर्यंतचं जे काही प्रश्नपत्रिका झालेलं आहे त्या प्रश्नपत्रिकांचा आम्ही अभ्यास केलेला आहे. 2013ला ज्यावेळेस MPSCचा पॅटर्न वगैरे बदलला, 2013 पासून 2019 पर्यंत जे काही मराठीचे मुख्य राज्यसेवेचे पेपर झालेले आहे, PSI STIचे पेपर आहे, त्या प्रश्नांचा आपण अभ्यास केलेला आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना पुस्तकामध्ये त्या सापडत नाहीत. मग त्याच्यामध्ये हल संधी असेल, सीमा संधी असेल, त्याचबरोबर
अचसंधी असेल, निर्भूत उच्चार असेल, ते असे कितीतरी प्रश्न वगैरे आहे की ज्याचं इतर मार्केटमधील पुस्तकांमध्ये विश्लेषण केलेलं नसतं. अशा पद्धतीने इत्थंभूत अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत 32च्या